काही दिवसांपासून प्राजक्ता माळीला बदनाम करण्याचं काम चालू आहे। आमदार सुरेश धस यांनी आज बीडच्या नव्या पोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया देताना अभिनेत्री प्राजक्ता माळी हिचा उल्लेख केला। प्राजक्ता माळी हिचा कायमचा पत्ता परळी असून जास्त वेळा ती तिथेच असते असे त्यांचे म्हणणे होते। विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करताना करुणा मुंडे यांनी प्राजक्ता माळीचं नाव घेतलं होतं। सोशल मीडियावर प्राजक्ता माळी हिला सातत्याने बदनाम केलं जात होतं। सोशल साईटवर अनेक व्हिडिओ टाकले गेले ज्यात प्राजक्ता माळी हिची बदनामी केली गेली। प्राजक्ता माळीबद्दल बोलायचे तर ही सर्वसामान्य मराठी कुटुंबातून अथक परिश्रम करून पुढे आलेली मराठी अभिनेत्री आहे। तिने मराठी मालिका आणि सिनेमांमध्ये काम केले, पण गेल्या काही दिवसांपासून तिला सोशल मीडियावरून सातत्याने ट्रोल केलं जात होतं। विशेष म्हणजे आज भाजप आमदार सुरेश धस यांनी तिचं नाव घेत धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली। यामुळे विविध चर्चांना उधाण आलं होतं। अखेर या प्रकरणाची गंभीर दखल प्राजक्ता माळीने घेतली। सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री प्राजक्ता माळी सुरेश धस यांच्या विरोधात महिला आयोगात तक्रार करणार आहे। धस यांनी आज बीडच्या एसपीची भेट घेतल्यानंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली। यावेळी त्यांनी अनेक दावे केले। त्यांनी आज परळीत इव्हेंट मॅनेजमेंट कशा पद्धतीने होतो याचा उल्लेख करत प्राजक्ता माळी, रश्मिका मंदाना आणि सपना चौधरी यांचं नाव घेतलं होतं। सुरेश धस यांनी केलेल्या या कृतीवर प्राजक्ता माळी हिने आक्षेप घेतला आहे। प्राजक्ता माळी या प्रकरणी महिला आयोगात तक्रार देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। प्राजक्ता माळीच्या तक्रारीनंतर महिला आयोग या प्रकरणात सुरेश धस यांच्यावर कारवाई करणार का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।